लास्ट मुद्दा जे आहे तसा मी ऑलरेडी सांगितला. एक आरोपी ज्यांची जे अरेस्टची प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्याकडून असा इन्फॉर्मेशन भेटत आहे की जे इनिशियल सीन ऑफ क्राईम जिथे ते लैंगिक शोषण जिथे झालेली आहे आणि जिथे ते रेकॉर्डिंग केलेली आहे, दॅट इज अंडर अमरावती सिटी पोलीस ज्युरिस्डिक्शन. तर आमची सी पी साहेब, सी पी सर अमरावती सिटी सोबत ऑलरेडी बोलणं झालेली आहे. सरांनी मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला पूर्णपणे कोऑपरेशन देणार असं त्यांनी सांगितलेली आहे. आणि लास्ट जे विषय आहे हे पूर्ण मॅटरच्या गंभीरता पाहून वरिष्ठ जे अधिकारी आहे, आता माननीय आय जी साहेब, ते पण त्यांची भेट माझ्या ऑफिसला झालेली होती. त्यांनी पण तपासच्या आणि पूर्ण प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आणि नंतर सरांनी स्वतः आणि मी पण स्वतः डी जी ऑफिसला जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना पण तसं ब्रीफ केलेली आहे. आणि सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना ऑब्वियसली असं आश्वासन दिलेली आहे की जे काही आम्हाला तपासासाठी मदत सारखा आम्हाला गरज पडेल ते सगळे आम्हाला मदत मिळणार असं आश्वासन जे आहे डी जी ऑफिस आणि आम्हाला डी जी ऑफिस आणि आय जी ऑफिस जे आहे आम्हाला दिलेली आहे. हे सोडून आत्ताची जे करंट विषय आहे परतवाडा आणि अचलपूर शहरातला, आज तिथे बंदचा ऐलान केला गेला होता आणि त्याप्रमाणे जे माझ्याकडे जे इनपुट्स आले ते बंद जे आहे ते सुरू आहे म्हणून. तर अमरावती आणि परतवाडाचे जे जे लोकल्स आहे, ते जे नागरिक आहे त्यांना आणि सगळे पॉलिटिकल पार्टीजचे पुढारी त्यांना आणि सगळे जे लोक आहेत त्यांना मी विनंती करत आहे की हे जे विषय आहे हे अत्यंत गंभीर आहे. आमचे जिल्ह्यातले महिला आणि मुली त्यांची शोषण झालेली आहे. तर हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि अमरावती ग्रामीण पोलीस जे आहे ते सक्षम आहे हे पूर्णपणे तपास करायचीसाठी. आणि आम्ही रात्री आणि दिवस 24 तास ते कामावर आहे आणि 100% जे काही अक्युज्ड आहे, जितके अक्युज्ड आहे ते सगळ्यांना आम्ही आयडेंटिफाय करून त्यांच्या विरोधात 100% आम्ही कारवाई करणार आहे. तर लोकांना आणि पुढारी आणि मीडिया सगळ्यांना आमची विनंती आहे, हे पूर्ण प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था हे अत्यंत गरजेची विषय आहे. तर असा काही करू नका किंवा काही कृत्य करू नका, काही बोलणं चालणं तसं काही करू नका, सो दॅट ते वातावरण जे शहरचं आहे ते निगेटिव्ह सारखा होणार नाही. असा आम्ही एक आव्हान आणि एक विनंती लोकांना करत आहे. आणि लास्टली आणि फायनली मी वारंवार म्हणजे रिपीटेडली हे लोकांना विनंती करत आहे, विक्टिम्स आणि विक्टिम्सची जे फॅमिली आहे त्यांना विनंती करत आहे की काइंडली तुम्ही समोर येऊन जे महिला अधिकारी आणि त्यांचे नंबर जे सोशल मीडिया थ्रू आम्ही दिलेली आहे, काइंडली तुम्ही त्यांना संपर्क करून तुमचे बाजूचे जे काही म्हणणं आहे, तुमच्यासोबत जे काही गैरकृत्य झालेली आहे आरोपीच्या हातातला किंवा जे काही शोषण तुम्हाला झालेली आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्ही गोपनीय पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर रेकॉर्डवर ठेवा. आणि मी आश्वासन देतो की विक्टिम जे काही होऊ ॲज पर विक्टिमची कन्व्हिनियन्स, त्यांची सोयीनुसार जिथे पण विक्टिम डिसाईड करतो तिथे त्या लोकेशनवर आम्ही महिलांच्या टीम साधे गणवेशाने पाठवणार. ठीक आहे. नमस्कार. अमरावती ग्रामीण पोलीस गटातला परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रकरण जे आता सुरू आहे त्या प्रकरणात जे तपासाची प्रोग्रेस आहे, दॅट इज मुद्दा क्रमांक 1 म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDP अचलपूर.
आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे. त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCB आणि PI सायबर ते पण टीमला आहे. आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे. मुद्दा क्रमांक 2, आत्तापर्यंत हे पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आत्ता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3, आत्तापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे. तपास आमची सुरू आहे की आणखी काही मोबाईल डिव्हायसेस किंवा लॅपटॉप किंवा जे काही डिव्हायसेस आहे ते आहे का, त्यांची शोध आमची सुरू आहे. चौथी विषय, आरोपीकडून सर्च आणि सीजरच्या पूर्ण प्रकरण जे आहे सुरू आहे आणि सोबत ते घटनास्थळ कुठे कुठे आहे ते पण आम्ही व्हेरीफाय करत आहे. इन्क्लुडिंग जे अरेस्टेड आरोपीकडून तपास करून आणखी काही आरोपी आहे का ते पण निष्पन्न करण्याचा जे प्रयास आहे ते पण आमची सुरू आहे. लास्टली मी विनंती करणार, हे पूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीर आहे. वरिष्ठ अधिकारी सगळे जे आहे हे विषयावर गांभीर्याने ते दखल घेतलेली आहे आणि तसा आम्हाला निदर्शन दिलेली आहे तपासाबद्दल आणि सहकार्य पण करणार म्हणून त्यांची असा सांगणं आहे. सोबत आजच्या दिवशी जे अचलपूर आणि परतवाडामध्ये जे बंद डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल मी सगळे नागरिकांना विनंती करणार की अत्यंत गंभीर बाब आहे आणि पोलीस आमची जी जबाबदारी आहे आम्ही करत आहे. तर काइंडली सगळ्यांना विनंती आहे की तिथे कायदा आणि सुव्यवस्था जे आहे ते बनवून ठेवा अशी आमची विनंती आहे. आणि लास्टली आणि मी पुन्हा एकदा विनंती करत आहे विक्टिम आणि विक्टिमच्या फॅमिलीला की काइंडली गोपनीय पद्धतीमध्ये तुम्ही जे महिला अधिकारी त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेली आहे त्यांना तुम्ही संपर्क करून तुम्ही समोर येऊन तुमची जे काही म्हणणं आहे ते तुम्ही पोलिसाकडे स्टेटमेंट म्हणून ते महिला अधिकारी समोर ठेवा आणि आमची जबाबदारी राहणार की जे काही तुम्ही सांगणार ते आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार आणि तुमचे जे स्टेटमेंट आहे ते सील करून फक्त जे महिला अधिकारी आणि त्यांच्या समोरून ते पेश करणार आणि नक्की माझी जबाबदारी राहणार 100% की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते विक्टिम आणि त्यांची फॅमिलीच्या डिटेल्स ते पब्लिक मध्ये लीक होणार नाही असं मी सगळ्यांना आश्वासन देतो. थँक्यू. परतवाडा सुरू आहे त्या प्रकरणात काही अपडेट्स आहे ते मी सांगणार. नंबर 1, अमरावती पोलीस दलातर्फे एक विशेष पथक म्हणून स्थापित केलेली आहे. ते जे विशेष पथक आहे त्यांची अध्यक्षता जी आहे SDP अचलपूर जे एक डायरेक्ट IPS ऑफिसर आहे त्यांच्या अंडरला राहणार आहे आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे. त्याच स्टाफमधले 2 लेडी ऑफिसर पण आहे आणि आणखी गरज पडली तर आणखी महिला अधिकारी आणि स्टाफ जे आहे आम्ही देणार. आणि ते पथकातला PI LCB आणि PI सायबर त्यांना पण इन्क्लूड केलेली आहे आणि LCBची स्टाफ आणि सायबरची स्टाफ जे विशेष इन्व्हेस्टिगेशनला त्यांच्याकडे यंत्रणा आणि ट्रेंड आहे ते वापर करून ते सखोल इन्व्हेस्टिगेशन जे आहे करणार अंडर SDPO अचलपूर. सोबत आमचे ॲडिशनल SP आणि मी स्वतः हर 3 तासाने इन्व्हेस्टिगेशनच्या अपडेट जे आहे ते घेत आहे. इन्व्हेस्टिगेशन कसं काय ते पुढे चालत आहे एक्सेट्रा म्हणून आम्ही प्रोग्रेस जे आहे ते घेत आहे आणि तसा जे काही आदेश किंवा
जी काही इन्स्ट्रक्शन द्यायची आहे तसं आम्ही करत आहे.